खुले मौसम में अच्छी शुरुआत, अच्छा मौसम, सूरज अपना हल्का हल्का ऊपर से आते हुए देखना चाहते हैं। जल्दी आपको अंपायर, आपको मैच जल्दी स्टार्ट करना है क्योंकि आगे बहुत सारे अपने खेल बाकी है। 4 ओवर का मैच में देखना चाहते वागंबे 73 रनों का लक्ष्य पूरे करते हैं नहीं। 4 ओवर का ये मुकाबला होता हुआ रणवीर वागंबे के साथ में। देखना चाहते कौन ये मुकाबला अपने साथ करता है क्योंकि रणवीर ने जो 73 रनों का लक्ष्य रखा है उसको कैसा मुकाबला करना चाहते हैं वो वागंबे। देखो सामने जो रेलगाड़ी जाती हुई वो भी अपने वो सब प्रवासी अपना आनंद लेते हुए, जैसे कुंभी समाज शाखा तालुका गुहागर आयोजित करते हुए चौथे पर्व के ये पहले दिन का पहला सत्र चालू होता हुआ देखना चाहते हैं। रणवीर ने बड़ा लक्ष्य रखता हुआ ये वागंबे के सामने अंपायर का इशारा मैच चालू होता हुआ देखना चाहते। 4 ओवर का एक खेल, उसमें कोई भाई किसका नहीं तालमेल देखना चाहते हैं। कौन ये मौसम में कितना चलता है आगे, कौन रहता है पीते और कौन जाता है आगे। रणवीर ने बहुत बड़ी धाव संख्या रखते हुए पहले गेंद और ये बाहर की तरफ जाता हो रहा, अंपायर की तरफ 9 बॉल का इशारा। अपना खाता खोलते हुए जबकि ये वागंबे की टीम 1 रन के साथ चलता हुआ आगे वागंबे देखना चाहते हैं इस कैसे अपने वागंबे टीम कितना मुकाबला अच्छी करती है क्योंकि बहुत बड़ा सारा लक्ष्य है। अगर आपको वागंबे को मैच जीतना है तो आपको कम से कम दरम्यान या ठिकाणी हेदवीगडचे अध्यक्ष वसंत कावणकर साहेब आगे चलना होगा यांचं आगमन झालेलं आहे। तसेच शाखा तालुक्याचे शाखा तालुका गुहागरचे आमचे उपाध्यक्ष शांतारामजी पागडे साहेब, तसेच पतपेठेचे आमचे लिपिक श्री दवंडे साहेब यांचं आगमन झालेलं आहे। युवक मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतो। युवक मंडळाचे अध्यक्ष विवेकजी कातकर साहेब त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील। दरम्यान या ठिकाणी हे पालचे गुहागर गटाचे सरचिटणीस अनिलजी भुवड साहेब यांचं आगमन झाले, त्यांचं देखील आपण या ठिकाणी युवक मंडळाचे हार्दिक स्वागत करतो। अगली गेंद देखना चाहते कम से कम 17 या 18 रनों का लक्ष्य हर प्रति ओवर में चाहिए वागंबे टीम को। आजच्या सर्व या दोन्ही विशेष व्यवस्थापक श्री अविनाशजी माटल साहेब यांचं या ठिकाणी जंगी आगमन झालेलं, आम्ही त्यांचं युवक मंडळाच्या वतीने आणि क्रीडा समितीच्या वतीने हार्दिक 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 स्वागत करतो। अगली गेंद के तैयार देखना चाहते कैसे गेंद डालते हैं ऑफ साइड में लेग साइड बल्ले पे और ये कुछ न समझने वाले ऑफ साइड बाहर जाती हुई गेम, कोई रन नहीं मिलता हुआ लेकिन 2 रन स्कोर पे चलता हुआ 2 रन जबकि उनको जरूरत है 73 रन। अभी हो रहा है टॉस का बॉस, खोड़दे के साथ मुकाबला करेंगे साई 11 आबलोली। टॉस का बॉस कौन होगा या टॉस का बॉस देखना चाहते हैं और ये इजी सादा सा क्या छुटता हुआ यहाँ पे, लेकिन वो बहुत बड़ा लक्ष्य है। अभी देखना चाहते हैं साई 11 के साथ मुकाबला करने जाएंगे खोड़दे। इनका पहला ये आज का दूसरा दिन का दूसरे सत्र का पहला मुकाबला दूसरा मुकाबला होने जा रहा है साई 11 आबले वर्सेस खोड़दे टॉस का बॉस। अगली गेंद के लिए देखना चाहते हैं और कुछ न समझने वाली गेंद और अंपायर का इशारा वाइड। स्कोर आगे बढ़ता हो रहा हूं, स्कोर हो चुका है 4। बहुत बड़ा लक्ष्य आपको पूरा करना है। 73 रन को आपको चेस करना चाहते हो तो भैया ऐसा बॉलिंग गेंदबाजी बल्लेबाजी नहीं करनी चाहिए क्योंकि आपको बहुत आगे जाना है। चौको षटकों की बारिश होना चाहिए और मेरा बात सुना लगता है और ये आसानी से झेल पहला झटका मिलता हुआ वागंबे टीम को। टॉस का बॉस मैंने पहले ही कहा था टॉस का बॉस कौन होगा, टॉस कौन करेगा टॉस और कौन होगा बॉस, और साई 11 टॉस जीता है और अपना क्षेत्र रक्षण करने का निर्णय लिया होता साई 11 और खोड़दे। अगली गेंद 1 विकेट खोने के बाद स्कोर हो चुका है
4। लेकिन भाइयों ऐसा खेल आपको करना पड़ेगा कि चौकों छक्कों की बारिश करना पड़ेगा यहाँ पे, क्योंकि अपने साथ आगे बहुत बड़ा लक्ष्य रखा है। 17-18 हर ओवर में आपको अगर रन मिले तो फिर आपका ये है मैच आपके पक्ष में खींच सकते हो। आप अगली गेंद के लिए तैयार देखना चाहते हैं और ये बाहर के ऑफ साइड जाते हुए गेंद, लेकिन अच्छी गेंद वो ऑफ साइड से बाहर निकलती हुई गेंद देखना चाहते हैं। रेलगाड़ी पे आगे जाती हुई वहां पे भी वो प्रवासी अपने आनंद लेते हुए एक मैच का। अगली गेंद के लिए तैयार, लेकिन बहुत बड़ा बक्स लक्ष्य रखा है रानवी टीम ने और ये बहुत बड़ा देखना चाहते हैं हवा 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 के बाद और यह झटका दूसरा झटका मिलता हुआ। अब देखना चाहते हैं कि 4 बाद 2 बड़ा लक्ष्य जो रखा हुआ है रानवी के सामने 73 का लक्ष्य दो हुआ। ये खुले मौसम पंजू गांव में चलता हुआ ये मुकाबला है, जैसे कि कुंभी समंजन शाखा तालुका गुहागर प्रस्तुत पर्वत चौथा ऐसा ही चलता हुआ ये मुकाबला। आज का दिन का दूसरा मुकाबला जो चलता हुआ यहाँ, सॉरी पहला चलता हुआ, लेकिन रानवी वागम पे दूसरा मुकाबला होने वाला है। खोड़दे साई 11 आबलोली देखना चाहते पहले मुकाबले कौन बाजी मारते हैं, क्योंकि ये लगा रहा था कांटे की टक्कर होने वाली है मैच है, लेकिन जब अभी स्कोर सामने जो खड़ा किया है 73 का लक्ष्य जो है वो बहुत काफी बड़ा लक्ष्य है। देखना चाहते हैं अगली गेंद के लिए, क्योंकि यहाँ कुछ न समझने वाले हल्की से नीचे आती हुई गेंद। स्कोर जैसे थे वैसे एक बाद होने के बाद स्कोर हो चुका है आपको 4, क्योंकि आपको बहुत आगे जाना है। 73 का लक्ष्य जो रखा है आपके सामने। दरम्यान या ठिकाणी प्रत्येक गावच्या अनेक गावांचे खेळाडू यांचं आगमन झालेलं आहे। युवक मंडळाच्या वतीनं सर्व खेळाडूंचं आम्ही या ठिकाणी जंगी आणि जाहीर स्वागत करतो। पाहूया आता पुढचा चेंडू पाहूया। एक धाव चोरलेली आहे, एक धावेनंतर धाव संख्या होते ती 1 बाद 5। 73 रनांचं धाव लक्ष्य ठेवले ते रानवे संगमने वाघांबेला, पण पाहूया अशी काही डगमताना फलंदाजी दिसते वाघांबे संघाची। 17.5-18 रनाच्या सरासरी चालायचं आहे वाघांबे संघाला, आणि पुढचा चेंडू काही असा न समजणारा चेंडू आणि हा निर्धाव चेंडू जातोय। निर्धाव चेंडू नंतर धाव संख्या स्थिर 1 बाद 5। दरम्यान पिंपरगावचे नरेशजी पागडे साहेब, नरेशजी काजारे साहेब यांचं आगमन झालेलं युवक मंडळाने आम्ही त्यांचं जाहीर स्वागत करतो। पुढचा चेंडू पाहूया, मोठा रन घेऊन धावतो गोलंदाजी, आणि हा हवे टोलावलेला चेंडू पाहूया झेलबाद होतो का, आणि हा झेलबाद। दुसरा धक्का बसतोय वाघांबे या संघाला। आता मात्र काही चाच पडताना दिसतो वाघांबे संघ, कारण 73 धावांचं लक्ष ठेवलंय रानवे संघाने, आणि त्याचा पाठलाग करताना वाघांबे संघ काही डगमताना दिसतोय आपल्याला। आता मात्र झालेले दुसऱ्या षटक पथावरती 3 बाद 5। आता मात्र हा सामना काहीतरी असं वाटतंय की एका बाजूने झुकताना दिसतोय। फलंदाज आहे संतोष, गोलंदाज आहे ते रोहित। पाहूया रोहितने चांगलं जखडून ठेवलंय। पुढचा चेंडू रोहित यांचा, आणि सुंदर चेंडू, आणि हा झेलबाद तिसरा झटका बसतोय। स्टंपीज तिसरा झटका बसतोय तो चौथा झटका बसतोय तो वाघांबे संघाला। आता मात्र धाव संख्या आहे ती 4 बाद 5। खरोखरच मित्रांनो 73 रनाचं लक्ष ठेवलंय, आणि त्याचा जर पाठलाग करायचा असेल तर आपल्याला कमीत कमी 17.5-18 रनाच्या धाव संख्येने आपल्याला जायचं होतं पुढे सरासरीनं, पण काहीसा वाघांबे संघ चाचपडताना दिसतोय आपल्याला। आणि आता मात्र असं चित्र दिसतंय की रानवी या संघाकडे काही पार्ट जड जाताना दिसतंय। पण मित्रांनो खेळ आपला क्रिकेट हा खेळ अनिश्चित खेळ आपल्या सगळ्यांना माहीतच आहे, शेवटपर्यंत काही कधी होऊ घडतं, कारण कालच आपण सगळ्यांनी पाहिलंय। आबलोली साई 11 ची टीम सर्व आबलोली पॅव्हेलियनच्या समोर यायचं आहे। आबलोली साई 11 पॅव्हेलियनच्या समोर यायचं आहे। सर्व खेळाडू स्वेजन घोषित करतात पंच। धाव संख्येत भरतो, धाव संख्या होते ती
4-6. आता मात्र रानविया संघ काही आपल्या बाजूने संघ सामना झुकवताना दिसतोय. खरोखरच रानवे संघाच्या सुरुवात जी झाली होती ती 1 षटकात 2-8 अशी होती. नंतर मात्र झाली होती 32 झाली होती. आता पुढचा षटक चेंडू आणि हा चेंडू काय ते ऑफ साईडचा बाहेर जाणार आणि पंचांचा स्वे चेंडू घोषित केलेला आहे. धावसंख्याची भर होते. धावसंख्या होते ती 4-6. 2 षटकानंतर 4-7. आता मात्र खोडदेचा प्रतिनिधी, खोडदे गावचा प्रतिनिधी, आपण या ठिकाणी पॅव्हेलियन मध्ये संपर्क साधायचा संतोष फटकर यांच्याजवळ. खोडदे प्रतिनिधी. थोड्याच वेळात आमचे मंगेजी मते साहेब जे उत्कृष्ट समालोचक आहेत त्यांचं थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आगमन होणार आहे मित्रांनो. तिसरं षटक पथावरती आहे. पाहूया, कारण खरोखरचा सामना जर तुमच्या बाजूने वागंबिया संघाने आपल्याला घ्यायचा असेल तर षटकारांची बारिश करना पडेगी. फेकना चाहते क्योंकि अभी जो स्कोर हो चुका है हो 4-7. पुढची पुढचा चेंडू पाहूया आणि हा सुंदर टोळवलेला चेंडू पाहूया. गचाळ क्षेत्ररक्षण आणि 1 धाव पूर्ण केलेला आणि दुसरी धाव घेता येईल. दुसरी धाव घेतलेली आहे. धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती 4-9. तिसरं षटक पथावरती आहे आणि आता हा सामना आधी असं वाटत होतं की हा खूप रोमांचक सामना होईल. मात्र आता ती धावसंख्या पाहून आपलं असं वाटतंय की हा सामना रानविया संघाकडे झुकतोय. पुढचा चेंडू पाहूया. मोठं रनअप. कव्हरच्या वरून टोळवलेला चेंडू पाहूया. सीमारेषे बाहेर होतो का क्षेत्ररक्षण. सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण. 2 धावानंतर धावसंख्या झालेली आहे ती 11. 4-11. सकाळच्या सत्रातील हा दुसऱ्या दिवशी सकाळ सत्रातील पहिला सामना वाघांबे आणि रानवी. पुढचा चेंडू काहीसा आणि हा झेलबाद 5वा धक्का बसतोय वाघांबे संघाला. रानवी संघाने सूर्य उगवला प्रकाश पडला मनाला आनंद झाला. सूर्य उगवला प्रकाश पडला मनाला आनंद झाला. हे माय माऊले आई तुझ्या डोंगराला माझा कुणबी राजा आला. हे माय माऊले आई तुझ्या डोंगराला माझा कुणबी राजा आला. खरंच आमचा या पंजू गावामध्ये कुणबी राजा खेळतो इथं आणि कुणबी राजाच माझ्या सगळं खेळायला दिसतो आपल्याला. आणि आता मात्र हा सामना झुकलाय तो रानविया संघाकडून. कारण आता सामना झाल्यानंतर जो सामना होणार आहे त्याला पंच म्हणून काम करतील नरेश काजारे आणि विजय मोरे. पुढचा सामना होणार आहे तो खोडदे विरुद्ध साई 11 आबलोली. दोन्ही हे नावाजलेले बलाढ्याचे संघ दोन्ही. हा जो सामना आजच्या दिवसातला पहिल्या सत्रातला पहिला सामना झाला तो रानवी आणि वाघांबे. आता मात्र सामना झुकतोय तो रानविया संघाकडे. रोमांचक सामन्याच्या आशा वाटत होते की रोमांचक सामना होईल. मात्र आता एका बाजूने झुकतोय तो सामना हा रानवीकडे जाताना दिसतोय आणि निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्यात काही भर होत नाही. धावसंख्या स्थिर आहे 5-12. आपल्याला खरोखर खूप मोठी धावसंख्या उभारल्यानंतर आपल्याला जी फलंदाजी करायची होती तशी मिळत नाहीये. कारण आता मात्र तुम्हाला चौका षटकारांची आतिषबाजी करावी लागणार होती. मात्र काही चेंडू आता शिल्लक आणि धावसंख्या आपल्याला करायची जिंकण्यासाठी 73. पुढचा चेंडू हलका चेंडू टाकलेला न समजणारा चेंडू. फलंदाज बीट होताना दिसतोय आपल्याला आणि हे षटक संपतंय. 3 षटकानंतर धावसंख्या होतोय ती 5-12. डीजे आता मात्र 6 चेंडू जिंकण्यासाठी आवश्यकता आहे वाघांबे संघाकडे. सहा चेंडू 61 धावा. हे समीकरण आताच ह्या सामन्यातले उदाहरण आहे. कारण 6 चेंडू 61 धावा. कारण आपल्याला पाहूया सामना कसा आता पुढे खेळला जातोय.
आणि काय हलका चेंडू हा काय न समजणारा चेंडू निर्धाव चेंडू होतोय. आता मात्र सामना तो गेलेला आहे तो रानवेकडे. आजच्या सत्राला पहिला सामना असं वाटत होतं की दोन्ही संघांचा सामना हा एकदम काटेकी टक्कर होगी, लेकिन आता जर पाहिलं तर जरा वाघांब्या काही चाचपडताना दिसतोय आणि उत्तुंग टोळलेला चेंडू आणि हा सूर्याच्या किनाऱ्याला न थोडा चेंडू समजलेला आणि 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावा नंतर धावसंख्या होती आणि तिसरी धाव चोरलेली आहे. चोरटी धाव म्हणायला गेली. सुंदर रनिंग द बिटवीन विकेट म्हणावं लागेल, कारण 3 धावांचा भर होते ती. 5 बाद 15. आता मात्र काही चेंडू शिल्लक या सामन्यातील आणि षटकातील. पण पाहूया, खेळ हा क्रिकेट हा असा खेळ आहे, काही घडू शकतं. आणि पुन्हा एकदा टोळला चेंडू आणि हा झेलबाद. 6वा झटका बसतोय वाघंबे संघाला. धावसंख्या आहे ती 6 बाद 15. कालचा आपण जर विश्लेषण केलं तर काल वरवेली आणि वेळम या संघामध्ये खेळला गेला उपांत्य फेरीचा सामना होता. वरवेली संघाने वेळंब्या संघाने वरवेलीसाठी 32 रनात लक्ष ठेवलं होतं आणि वरवेल या संघ असं सगळ्यांना वाटत होतं की बल्लाटे संघ, मात्र वरवेल या संघ पराभूत झाला आणि वेळंबा संघ अंतिम स्थानात प्रवेश केला. दरम्यान आबलोली आणि खोडदे संघानं खेळाडूंचं जे पॅवेलियन आहे तिथे बसायचं आहे. आबलोली आणि खोडदे खेळाडूंच्या पॅवेलियन मध्ये बसायचं आहे. संघानं कर्णधारांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे. आपल्यासाठी पॅव्हलियनची जागा तयार आहे, ते सगळ्यांनी येऊन थांबायचं आणि आपण प्रत्येक खेळाडू संघाकडनं प्रतिनिधी पाठवायचं इकडं. आणि शेवटचे 2 चेंडू आहेत षटकातले. उत्तुंग हा हवेत टोळवलेला चेंडू. पाहूया हा झेलबाद होतो का. आणि हा झेलबाद. 7वा झटका बसतोय पण 16 धावसंख्येवरती. धावसंख्या आहे ती 7 बाद 16. या षटकातील या सामन्यातील पहिला शेवटचा चेंडू आणि हा काहीसा कव्हरच्या वरून मारलेला चेंडू. पाहूया, 1 धाव पूर्ण केली आहे. 1 धाव 2 धाव म्हणता आणि हा चौकार. पण आणि खरोखरच विजय मिळवलाय तो आजच्या पहिल्या सत्रातला पहिला सामना. रानवे संघाने आपला विजय आनंद मिळवलेला आहे पहिल्या सामन्यात. मी असा गेलो आणि असा गेलो. कमॉन डीजे. माझ्या विहिरीचा उदो 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 ग झाला. माझ्या विहिरीचा उदो 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 ग झाला. आई विराजा योग्य विराजा तुझ्या दर्शनाला आला. आई विराजा योग्य विराजा तुझ्या दर्शनाला आला. विराजा योग्य विराजा तुझ्या दर्शनाला आला. आई विराजा योग्य विराजा तुझ्या दर्शनाला आला. थँक्यू. साई 11 आबलोली या संघाने नाणेफेक जिंकून आपलं क्षेत्ररक्षण करायला निघालेले आहेत. पाहूया, खोडदे विरुद्ध साई 11 आबलोली. दोघांनी आपले प्रतिनिधी पाठवायचे आहेत. जे साई 11 आबलोली हा संघ सुभाषदादा पागडे यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ आणि खरोखर दोन्ही हे खोडदे आणि आबलोली एकदम जवळचे संघ असे आता पाहूया. पण जरी जवळचे असले तरी मित्रांनो, हा खेळ आहे, ही जिगर आहे. ह्या जिगरामध्ये खेळणारा खेळाडू हा प्रत्येक कौशल्य दाखवताना तो आपला कुणबी बांधव म्हणून दाखवतो. आणि ह्या सामन्यांमध्ये कोणी जरी हारलं जिंकलं तरी हा माझा कुणबी बांधव जिंकून जाणार आहे, यात काहीच ते नाही. पुढचा सामना होणार आहे तो कोथरूड विरुद्ध चिंद्रावळे. दोन्ही संघ नायकांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स कडे यायचं आहे, कारण आपला टॉस नाणेफेकीचा कौल ताबडतोब होणार आहे. कोथरूड विरुद्ध चिंद्रावळे जो आता आजच्या सत्रात दुसरा सामना खेळला जातो तो आबलोली विरुद्ध खोडदे. पंचांनी ताबडतोब सामन्याला सुरुवात करायची आहे.
कारण आपल्याकडे काही मोजकाच आज वेळ मिळणार आहे, कारण आज बरेच आपल्याला सामने खेळवायचे आहेत. दरम्यान पुढचा होणारा सामना चिंद्रावळे विरुद्ध कोथळूक यांचा टॉसचा बॉस, टॉसचा जो कौल देतील आपले तवसाळ गट अध्यक्ष कृष्णा पागडे साहेब. आपण या ठिकाणी टॉससाठी टॉस पॅव्हेलियनमध्ये जायचं आहे. थोड्याच वेळात आपले जे कोथळूक वर्सेस चिंद्रावळे यांचा टॉसचा बॉस या ठिकाणी होणार आहे. खोडदे आपला प्रतिनिधी पाठवायचा आहे कॉमेंट्री बॉक्स कडे. टॉस साठी या ठिकाणी आपले मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. मी चिंद्रावळे आणि कोथळूक गावाला विनंती करेन की आपण टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आता पाहूया टॉस का बॉस. टॉस का बॉस पाहूया. चिंद्रावळे कोथळूक या संघामध्ये होणार आहे टॉस का बॉस. आजच्या सत्रातील दुसरा सामना खेळला जातोय तो खोडदे विरुद्ध आबलोली. तवसाळ गट अध्यक्ष अनंतजी पागडे साहेब यांच्या हस्ते शुभ हस्ते या ठिकाणी हा टॉस होणार आहे. कोथळूक विरुद्ध चिंद्रावळे यांचा टॉस. संदीप सोलकर, आपण कुठे असाल तर पॅव्हेलियन मध्ये संपर्क साधायचा. संदीपजी सोलकर, पोलार्ड, संदीपजी सोलकर लवकरात लवकर क्षेत्ररक्षण चालू करून घ्यायचं, लावून घ्यायचं आहे मित्रांनो. खोडदे विरुद्ध साई इलेव्हन आबलोली लगेचच सामना चालू करायचा आहे. पंचांनी या ठिकाणी आपण इन्स्ट्रक्शन्स द्यायचे आहेत. पंच म्हणून काम करत ते नरेशजी काजारे तसेच विजयजी मोरे साहेब. आपण या ठिकाणी सर्व खेळाडूंना प्रेरित करायचं आहे. आजच्या या दिवसातील दुसरा सामना खेळला जातोय तो खोडदे विरुद्ध आबलोली. पाहूया टॉस का बॉस व्हायला चाललाय. पाहूया कोथळूक चिंद्रावळे कोण नाणेफेकीचा कौल जिंकतो पाहूया आणि काय स्वीकारतात. आता दुसऱ्या सामन्याची सुरुवात होते. टॉस का बॉस. पोलार्ड संदीपजी सोलकर. पोलार्ड, आपण संदेश मते यांच्याजवळ संपर्क करत आहे. पोलार्ड संदेश मते पॅव्हेलियनच्या समोर आहेत मैदानामध्ये. आपण त्यांच्याकडे संपर्क करायचा लवकरात लवकर. सर डीजे गोलंदाजीला आले ते आशिष पागडे. तुझी महती धन्यवाद धन्यवाद. आजच्या दिवसातील पहिल्या सत्रातील हा दुसरा सामना खेळला जातोय तो साई इलेव्हन आबलोली विरुद्ध खोडदे. साई इलेव्हन आबलोली नाणेफेकीचा कौल जिंकून आपण क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे, तर खोडद्याला फलंदाजीचं आमंत्रण केलं आहे. पहिला चेंडू आशिष. पाहूया कशी गोलंदाजी करतोय ते. सुंदर टोळवला चेंडू आणि हा सुंदर ऑफसाईडने खेळलेला चेंडू. पाहूया गच्चा क्षेत्ररक्षण 2 धावा घेण्यासाठी प्रयत्न करतात आणि 2 धावा पूर्ण. 2 धावांनी आपली सुरुवात करता येते खोडदे संघ. प्रथम फलंदाजी करत खोडदे. कारण पहिला जो सामना झाला होता रानवी आणि वाघांबे या संघासमोर रानवीने 73 धावांचं लक्ष ठेवलं होतं आणि 73 धावांचं हे लक्ष ठेवल्यानंतर रानवी हा संघ पुढच्या फेरीत गेलेला आहे. चांगली आजच्या दिवसात दुसरी लढाई ती पागडे खोडदे विरुद्ध आबलोली. काही उंचावणारा हा चेंडू पाहूया. निर्धाव चेंडू म्हणावं लागेल. साई विरुद्ध आबलोली विरुद्ध खोडदे असा हा चालणारा सामना. आजच्या दिवसातला दुसरा सामना साई इलेव्हन आबलोली विरुद्ध खोडदे. साई इलेव्हन आबलोली आणि खोडदे चाललेला सामना दुसरा सामना आजच्या सत्रातला. पाहूया पुढचा चेंडू हा आणि सरळ गेलेला चेंडू पाहूया. पण सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण. 1 धाव झालेली धावसंख्या झाली ती बिन बाद 3. पहिल्या षटक पथावरती सुंदर गोलंदाजी साई इलेव्हन आबलोली संघाची. सुंदर क्षेत्ररक्षण मात्र जखडून ठेवलं ते खोडदे संघाला. दोन्ही जवळ जवळचे संघ मात्र खेळताना तेरी बी चूप मेरी जू असं म्हणावं लागेल. आता पुढचा चेंडू पाहूया आणि हा ऑफ साईडच्या दिशेने जाणारा चेंडू निर्धाव चेंडू.
धाव संख्या स्थिर, पहिल्या षटक पथावरती. आता तो होतोय तो दरम्यान या ठिकाणी आमच्या खास रानवीवरून उपस्थित दिनेशजी बारगोडे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. युवक मंडळाच्या वतीनं मी आमचे विवेकजी कातकर साहेब यांना त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यासाठी सांगेन. विवेकजी कातकर साहेब, आपण दिनेशजी बारगोडे साहेब यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करायचे रानवी संघाच्या वतीनं. दिनेशजी बारगोडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. खास गावावरनं या ठिकाणी ग्रामीणवरून ते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. टॉस का बॉस टॉस झालेला आहे. पाहूया आता टॉस कोण जिंकतंय ते, आणि तो पाहूया टॉस का बॉस. नाणेफेकीचा कौल जो मिळाला तो चिंद्रावल्या संघाला मिळालेला आहे, आणि चिंद्रावल्या संघाने आपला निर्णय घेतलेला आहे तो क्षेत्ररक्षणाचा. मी या ठिकाणी आमचे सहखजिनदार नरेशजी काजारे साहेब यांना, संजयजी काजारे साहेब यांना विनंती करेन, आपण या ठिकाणी दिनेशजी बारगोडे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. खास ग्रामीणवरून उपस्थित दिनेशजी बारगोडे सर. आजच्या सत्रात दुसरा सामना चालतोय तो खोडदे साई विरुद्ध खोडदे. दुसरा सामना, आजच्या सत्राचा दुसरा सामना. सुंदर गोलंदाजी म्हणावले, आखूड पाट्याचा चेंडू, न समजणारा चेंडू, पण चोटी धाव मिळते. चोटी धाव घेतल्यानंतर धाव संख्या होते ती 5. दरम्यान दुसऱ्या आपण पथावरती. दरम्यान आपण या ठिकाणी ज्या पांजू गावामध्ये आहोत, इथे एक दुःखद घटना घडलेली आहे मित्रांनो. काहीच वेळात आपल्याला 2 मिनिटांसाठी आपल्याला सामना थांबवावा लागेल. आम्ही जेव्हा सांगू तेव्हा आपल्याला थांबवावं लागेल मित्रांनो. आपण त्यांच्या दुःखामध्ये समाविष्ट आहोत, आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सामील आहोत. दुसऱ्या षटक पाहूया, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धाव काही नैसर्गिक अडथळा आलेला आहे, आणि पंचांनी निर्णय कळवायचा आहे. आमचे स्थानिक बांधव हे आमचे सहकारी आहेत, त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सामील आहोत. एक धाव मिळाली, धावसंख्येत भर झाली, धावसंख्या झाली आहे ती 6. दुसरं षटक पथावरती सुंदर गोलंदाजी, सुंदर क्षेत्ररक्षण म्हणाले होते साई इलेव्हन अब्दुल या संघाचं. आता सुंदर टोळला चेंडू पाहूया, 2 क्षेत्ररक्षक धावताना दिसत आहे. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धाव जाताना, आणि आता मात्र पाहूया 2 धावा. सुंदर रनिंग बिटिंग ते विकेट म्हणावं लागेल त्या खोडदे या संघाची. धावसंख्येत भर झालेली आहे, धावसंख्येत झाली ती 8. दुसरं षटक पथावरती पाहूया खोडदे संघ अब्दुल संघासाठी किती धावांचं लक्ष ठेवतो ते. कारण मित्रांनो, इथे 4 षटकांमध्ये 50 धावा तरी पाहिजे. दोन्ही संघांकडे गोलंदाजी, फलंदाजी, आणि हा साधा झेल सोडल्याने एक धाव मिळालेली आहे. ती धावसंख्येत भर झाली आहे, धावसंख्या झाली आहे ती 9. दुसरं षटक पथावरती आहे. सुंदर गोलंदाजी, सुंदर क्षेत्ररक्षण, पण मात्र आता एक झेल, सोपा आणि साधा झेल सुटतोय साई इलेव्हन अब्दुल संघाकडून. दुसऱ्या षटकाला काही चेंडू शिल्लक. पाहूया पुढचा चेंडू, आणि हा किपर वरून मारलेला टोळावलेला चेंडू, आणि हा चेंडू जातोय तो सीमा रेषे पार, आणि पहिला हा चौकार मिळतोय खोडदे या संघाला. धावसंख्यात भर होते, धावसंख्या होते ती 13. दुसरं षटक पथावरती काहीसा संत गतीने चालतोय तो खोडदे हा संघ. कारण मित्रांनो, 4 षटकांचे सामने आहेत. आपल्याला 4 षटकांच्या सामन्यांमध्ये खरोखर कमीत कमी 50 ते 60 धावा लागतात. कारण रानवी संघाने 1 बाद 8, 2 बाद 32 असं 73 धावांचं लक्ष ठेवलं होतं वाघंबे संघाकडे, आणि रानवी संघ आपल्या पुढच्या फेरीत प्रवेश करत होता. आजच्या सत्रात दुसरा सामना आहे तो खोडदे विरुद्ध साई इलेव्हन अब्दोली. पंचांनी ताबडतोब चालू करायचा सामना, कारण आपला काही शिल्लक वेळ खूप कमी आहेत आज. पुढचा चेंडू पाहूया, लेग साइड दिशेने जाणारा चेंडू. दुसरं षटक संपले. दुसऱ्या षटकानंतर धावसंख्या आहे ती 13. 6.5च्या सरासरीने चालतोय तो खोडदे संघ. कारण हे दोन्ही संघ आपल्या बाजूबाजू संघ आहे. दोन्ही संघांना फलंदाज, गोलंदाज
प्रत्येकाचं क्षेत्ररक्षण हे सगळं जाणून आहे ते, त्यासाठी खोडदे हाही संघ आपल्या प्लॅनिंग मध्ये खेळतोय, पण त्यांना तेवढंच माहिती आहे की साई इलेव्हन संघ हाही बलाढ्य संघ आहे, हे चांगले फलंदाज आहे, गोलंदाज आहे, म्हणून किती लक्ष ठेवावं हे त्यांचे काय प्लॅनिंग मध्ये खेळत जात आहे ते दोन्ही संघ. कारण आता मात्र 2 षटकं बाकी आहेत, कारण 2 षटकामध्ये खोडदिया संघ किती धावा करतोय आतापर्यंत बिनबाद 13च खेळतो, कारण 12 चेंडू धावा झाले तर 12 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलेला आहे. 2 षटकांमध्ये किती धावा जोडतात ते पाहूया. खोडदिया संघ गोलंदाज आले संजय पागडे, चांगली गोलंदाजी संजय पागडे यांच्याकडे. पहिला चेंडू नो बॉल चेंडूच्या सुरुवात केली संजय पागडे यांनी. धावसंख्या बरे बिनबाद 14. तिसरं षटक पथावरती संजय पागडे हे नावाजलेले गोलंदाज अब्दुल इतलेश आहेत, कारण सगळ्यांना चांगलं मार्गदर्शन करतात, चांगली गोलंदाजी करतात, चांगली फलंदाजी पण त्यांची चांगली आहे, ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्यांचा आहे संघामध्ये आहे. पहिला चेंडू पागडे यांचा आणि हाही लेग साईड दिशेने बाहेर जाणारा चेंडू, पंचांकडून स्क्वेअर घोषित केलेला चेंडू. धावसंख्येत भर होते, धावसंख्या होत ती बिनबाद 15. दोन्ही चेंडू ऑफ साईडला लेग साईडला असे दोन्ही चेंडू स्क्वेअर टाकलेले आहेत. चांगला अनुभव असताना हे चेंडू दोन्ही स्क्वेअर टाकलेले आहेत. पाहू पुढचा चेंडू कशा टाकतात विजय पागडे. सुंदर आणि फुलटॉस चेंडू आणि हा चेंडू सीमारेषे पार. पहिला षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 21. यानंतर होणारा सामना त्याला पंच म्हणून काम करते नरेश काजारे आणि उमेश गावणंग यांनी या ठिकाणी संदेश मते यांच्याकडे संपर्क साधायचा आहे. बिनबाद 21. तिसऱ्या षटक पथावरती पाहूया पुढचा चेंडू विजय पागडे यांचा आणि हा झेलबाद. पहिला धक्का बसतोय तो दिनेश यांच्या स्वरूपात. पहिला झटका मिळतो खोडदिया संघाला. धावसंख्या आहे ती 1-21. तिसऱ्या षटक पथावर चालू आहे. पाहूया खोडदिया संघ अब्दुल संघाकडे किती धावांचं लक्ष ठेवत होतं, कारण जेवढे दोन्ही संघ आपल्या तुल्यबळ दोन्ही तालुक्यातले संघ आहेत आणि जवळचे दोन्ही संघ आहेत. 1-21. तिसऱ्या षटक पथावरती विजय पागडे यांची गोलंदाजी पाहिलं तर पहिला ऑफ टाइम त्या दिशेने वाईट टाकला होता, दुसरा टाकला लेग साइड, तिसरा षटकार आणि चौथा मात्र त्यांनी फलंदाजाला बाद केलेला आहे. 1-21. पाहूया पुढचा चेंडू विजय पागडे कसा टाकतात ते फलंदाजी करतोय तो अजय. पुन्हा एकदा ऑफ साइड दिशेने बाहेर जाणारा चेंडू, स्क्वेअर चेंडू घोषित केला पंचांनी. अनुभवी दोन पंच काजारे साहेब आणि विजय मोरे साहेब. स्क्वेअर चेंडू नंतर धावसंख्या झपाट्याने वाढते, धावसंख्या होते ती 1-22. तिसऱ्या षटक पथावरती विजय पागडे यांचा तिसरा चेंडू स्क्वेअर होता तो आणि पुन्हा एक सुंदर धाव, चोरटी धाव म्हणायला लागेल, चोरटी धाव 1 धावेत भर झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 1-23. तिसऱ्या षटक पथावरती आहे विजय पागडेने 2-3 चेंडू स्क्वेअर टाकलेले आहेत, 1 षटकार मिळाला तर 1 बाद केलेले आहेत, 1 सिंगल धाव दिलेली आहे. पाहूया पुढच्या चेंडू यांचं कशा नियोजनामध्ये टाकतात ते विजय पागडे. सूर्यकांत मोहिते एक तालुक्यातील नावाजलेले नाव प्रसिद्ध असलेली व्यक्ती असे खेळाडू. पाहूया सूर्य जोपर्यंत मैदानावरती आहे तेव्हा जसा सूर्य तळपतो तसा इथे सूर्याची जर बॅट तळपली तर ह्या संघाची धावसंख्या मात्र खूप मोठी होऊ शकते, कारण जोपर्यंत सूर्य मैदानात आहे तोपर्यंत काहीही घडू शकतं. धावसंख्या कुठेही कुठपर्यंत जाऊ शकते. पुढचा चेंडू पाहूया विजय पागडे यांचा. काहीस तिसऱ्या षटक आहे, थोडं हलकसं महागडे म्हणायला लागेल ते विजय पागडे यांचं. पुढचा चेंडू पाहूया आणि हवेत उडवलेला चेंडू पाहूया. दुसरा झटका मिळतोय तो खोडदिया संघाला. मात्र एका बाजूने आपला सूर्य मोहिते आपले लढताना दिसतात आहे. मात्र स्कोर जो होतोय तो 2-24. विजय पागडेंनी खरोखरच सुंदर गोलंदाजी आपले 2 स्क्वेअर चेंडू टाकल्यानंतर पुन्हा षटकार, विकेट, पुन्हा स्क्वेअर, पुन्हा विकेट असं त्यांचं हे गोलंदाजीचं गणित आहे. सुंदर गोलंदाजी करतात ते विजय पागडे. फलंदाजी आले ते सतीश शिंदे. एका बाजूने जशी बाजी प्रभूसारखी पावणे खिल्लाडू दिसत आहे ते सूर्य मोहिते. धावसंख्येत झालेली आहे ती
आपल्या क्रीडा रसिकांमध्ये जर कोणी कॉमेंट्री करणारे समालोचन करणारे बांधव असतील तर त्याने आम्ही या ठिकाणी त्यांचं स्वागत करीत आहोत. त्यांनी पॅव्हेलियनकडे संपर्क साधायचा. आपलं हार्दिक स्वागत आहे या ठिकाणी. दोन धावा घेतलेल्या खोडदे संघाने धावसंख्येत भर होते. धावसंख्या झालेली आहे ती 2 बाद 26. तिसरं षटक संपलेलं आहे. तिसऱ्या षटकानंतर आता मात्र षटक येणार आहे ते हाणामारी षटक. हे हाणामारी षटक बघूया कोण घेऊन येत होते. विजय पागडेने खूप सुंदर गोलंदाजी केली होती या तिसऱ्या षटकात. संजय पागडे यांनी, माफ करा, संजय पागडे. आता जे गोलंदाजी येणार ते साहिल पागडे. सुंदर गोलंदाजी संजय पागडे यांची आणि 2 फलंदाजांना बाद केलं होतं संजय पागडे यांनी. 3 षटकांच्या सामन्यानंतर मोहितेवाडी या संघाची धावसंख्या होती ती 2 बाद 26. खूप चांगली पण म्हणावं लागणार नाही आणि खूप जास्तही कमी म्हणावं लागणार नाही. कारण कमीत कमी आपल्याला इथे 45 ते 50 धावा असतील तर आपल्याला समोरच्या संघासमोर खेळू शकतो अशीच धावसंख्या पाहिजे आपल्याला. पुढचा सामना पाहूया. चेंडूचा आणि हा उत्तुंग टोळावलेला चेंडू आणि पाहूया आणि हा सीमारेषे पार चौकार मिळतोय मोहितेवाडी संघात धावसंख्येत भर होते. धावसंख्या झाली आहे ती 2 बाद 30. आता मात्र ह्या षटकातील शेवटचे 5 चेंडू. खास असं आपण या ठिकाणी समालोचन करणारे काशीराम पागडे साहेब थेट संगमनेरवरून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मित्रांनो, सुंदर असा सामना आपण या ठिकाणी त्यांच्या समालोचना खाली पाहतोय. आजच्या या सत्रातला हा दुसरा सामना चालू आहे. खोडदे विरुद्ध साई इलेव्हन आबलोली. आणि हा उत्तुंग टोलावला चेंडू हवेत चेंडू आणि आता मात्र युवराज आता तिसरा झटका बसतोय खोडदे संघाला. तिसऱ्या झटक्यापर्यंत धावसंख्या जी आहे ती 3 बाद 30. आणि शेवटचं षटक मध्ये हाणामारी षटक. आता पाहूया काही चेंडू षटकातले शिल्लक. आता मात्र म्हणावं लागेल दोन्ही या संघांचं हे प्लॅनिंग असावं लागेल. कारण जेवढे धावा आहेत त्यांनाही माहिती आहे की आपलं किती धावा करत आहोत आणि किती समोरचा संघ कसा खेळतोय. प्रत्येक फलंदाज गोलंदाज हे सगळं त्यांना माहित आहे. त्यांचं हे प्लॅनिंग खेळ चालू आहे. कारण दोन्ही संघ जवळचेच आहेत. जरी मित्रांनो जवळचे असले तरी पण हे माझ्या तालुक्यातील आहेत. माझ्या तालुक्यातील दोन्ही सगळे बांधव आहेत. आणि आज जरी कोणी हारला किंवा कोणी जिंकला हे म्हणण्यापेक्षा माझा कुणबी बांधव जिंकला हे मात्र म्हणावं लागेल. पुढचा चेंडू पाहूया. शेवट क्षेत्रातील काही चेंडू शेवट शिल्लक असताना 1 धाव घेतलेली आहे. दुसरी धाव चोरण्याचा प्रयत्न आणि हा सुंदर चोरलेली धावी. धावसंख्येत भर मिळते. धावसंख्या होते ती 3 बाद 32. होय. दरम्यान पागडे सर, या ठिकाणी आपण पाहतोय आपल्या सगळ्या क्रीडानगरीमध्ये विविध गावांतून आपण या ठिकाणी खेळाडू येत आहेत. पागडे साहेब, आपण या ठिकाणी या सर्व खेळाडूंचं युवक मंडळाच्या वतीनं आपण हार्दिक 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 स्वागत करतोय. काय षटकातील काही शेवटचे 3 चेंडू शिल्लक. पाहूया खोडदे अब्दुल्ला संघाकडे किती धावांचं लक्ष ठेवत होते. पुढचा चेंडू आणि काही न समजणारा चेंडू निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या झालेली आहे ती 3 बाद 32. आता मात्र काही चेंडू शिल्लक शेवट षटकातील हाणामार षटक आहे. काही चेंडू शिल्लक असताना पाहूया पुढचा चेंडू आणि सरळ मारलेला चेंडू पाहूया जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव चोरलेली आहे. दुसरी धाव तोडण्यामध्ये धावपात होतोय. चौथा झटका बसतोय तो खोडदे संघाला. धावसंख्या झाली आहे ती 4 बाद 33. आणि ह्या हाणामारी षटकातले काही चेंडू शिल्लक म्हणावं लागतील. 4 बाद 33. धावसंख्या ही खूप चांगलीच आहे. जर गोलंदाजी तुमच्याकडे चांगली असेल, क्षेत्ररक्षण चांगले असेल तर ही धावसंख्या खूप चांगली आहे. कारण काल वरवेली आणि वेळ मॅच दोन्ही संघांचं आपण जर पाहिलं तर गणित खूप घडतं बिघडतं झालं होतं. कम ऑन डीजे. वर्षानी आला शहापूर तालुक्यात. वर्षानी आला शहापूर तालुक्यात. कुणबी समाज एकजूट झाला हो कुणबी महोत्सवात. कुणबी
समाज एकजुट झाला हो कुणबी महोत्सवात समाज आणि आता हा खोडदे विरुद्ध साई इलेवन आबलोली. खोडदे या संघाने साई इलेवन या संघासाठी लक्ष ठेवलेलं आहे ते 35 धावांचं लक्ष ठेवलंय. 24 चेंडू आणि 35 धावा असं हे समीकरण आजच्या या दुसऱ्या सामन्याचं. कोथरूड विरुद्ध चिंद्रावळे. चिंद्रावळे या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून पहिलं क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. कोथरूड आणि चिंद्रावळे दोन्ही संघांनी आपले संघ तयार ठेवायचे आहेत कारण हा सामना संपल्यानंतर ताबडतोब आपला सामना खेळून जाणार आहे. आणि चिंद्रावळे संघाने आपला टॉस नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. चिंद्रावळे आणि कोथरूड हा आजच्या सत्रातील तिसरा सामना होणार आहे. आता जो सामना चालू आहे तो खोडदे विरुद्ध साई इलेवन आबलोली. खोडदे या संघाने आबलोलीसाठी 35 धावांचं लक्ष ठेवलंय कारण मित्रांनो कंपल्सरी चेस हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. 35 धावांचं 24 चेंडू आणि 35 धावा हे आजच्या या फलंदाजी समीकरण असेल कारण दोन्ही संघ बलाढ्य संघ जवळचे संघ आहेत कारण पंचांनी ताबडतोब सामना सुरुवात लवकर करायची आहे. लगेचच या ठिकाणी आपण सहकार्य करत सर्व खेळाडूंनी लवकरच संघाने आपल्या या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पंच आहेत विजय मोरे साहेब तसेच नरेशजी काजारे साहेब. आपण या ठिकाणी खेळाडूंना मार्गदर्शन करायचं आहे आणि लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कुठल्याही परिस्थितीत सामने थांबता कामा नये. वेळेचं बंधन आहे आपल्याला. आज आपले 2 राऊंड आपले एक्स्ट्रा वाढणार आहेत. तसेच सत्कार समारंभ देखील आहे. धन्यवाद. 35 धावांचं लक्ष साई इलेवन आबदुल्ला संघासाठी. पाहूयात दोन्ही जवळचे संघ मात्र आज या ह्याच्यामध्ये कोण विजय होतो संघ कारण पुढच्या फेरीसाठी कोण प्रवेश करतो आता हे आपल्या थोड्याच वेळात कळणार आहे कारण दोन्ही संघ हे बलाढ्य संघ जवळपासचे संघ माझ्या तालुक्यातील दोन्ही संघ. खोडदे विरुद्ध साई इलेवन आबलोली 35 धावांचं लक्ष ठेवलं ते साई इलेवन आबलोली संघाकडे. चांगली गोलंदाजी आहे ते खोडदे संघाकडे तर चांगली फलंदाजी आहे साई इलेवन आबलोली संघाकडे. 24 चेंडू आणि 35 धावा असं या आजच्या सामन्याचं गणित असणार आहे. मी असा गेलो आणि असा आलो. डीजे पंचांनी ताबडतोब सामन्याला सुरुवात करायची आहे. आपल्याला बरेचशा सामने खेळवायचे आहेत. तिसरा जो सामना सत्रातला होणार आहे तो कोथरूड विरुद्ध चिंद्रावळे. कोथरूड विरुद्ध चिंद्रावळे. चिंद्रावळे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलंय तर कोथरूड या संघाला फलंदाजीचं आमंत्रण केलंय. आजच्या दिवसातील पहिल्या सत्रात दुसरा जो सामना खेळतोय तो खोडदे विरुद्ध साई इलेवन आबलोली. खोडदे या संघाने पहिली फलंदाजी करून 34 धावा केल्या आणि 35 धावांचं लक्ष ठेवलं ते साई इलेवन संघाकडे आबलोलीकडे. 24 चेंडू आणि 35 धावा दोन्ही बल्लाढ्य संघ तालुक्यातील खोडदे आणि आबलोली. फलंदाजी स्ट्राईक खेळतोय तो सौरभ. संकेत दरम्यान या ठिकाणी इथले स्थानिक मैदानचे व्यवस्थापक कुमारजी दादा यांचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. आम्ही क्रीडा मंडळाच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत करतो. कुमार दादा पाहूया कसं फलंदाजी करतो साई इलेवन संघ. स्ट्राईक घेतले ते संकेत. नॉन स्ट्राईकला सौरभ. ही सलामीची जोडी साई इलेवन आबलोली संघाची. तर गोलंदाजीसाठी आले तर खोडदे संघाकडून रुतेश. क्षेत्ररक्षण ताबडतोब लावायचं आहे. खोडदे संघाने ताबडतोब सुरुवात करायची सामन्याला. पंचांनी वेळ होतोय. 35 धावांचं लक्ष जे आहे ते साई इलेवन आबलोली संघाला. 24 चेंडू आणि 35 धावा. विजयजी मोरे सर यांना मी रिक्वेस्ट करेन आपण लवकरात लवकर सामना चालू करून घ्यायचा आहे. पहिला चेंडू पाहूया. 24 चेंडू 35 धावांचं लक्ष कसे पार करतो साई इलेवन संघ. तुल्य बल्लेस दोन्ही बलाढ्य संघ आणि शॉर्ट पट्ट्याचे चेंडू आणि हा जेवढा चेंडू शॉर्ट पट्ट्यात होता तेवढा 1 धाव पूर्ण केले. 1 धावेने खातं खोले साई इलेवन संघाला. आता मात्र स्ट्राईकला आलाय तो सौरभ. 24 चेंडू आणि 35 धावांचं लक्ष आहे ते साई इलेवन आपलं डावखुरा फलंदाज.
आजच्या दिवसातला पहिल्या सत्रात सामने झाले होते ते रानवी विरुद्ध वाघांबे आणि रानवीने हा सामना जिंकलेला आणि पुढच्या फेरीत प्रवेश केलेला आहे. आता जो सामना चालू आहे तो आजच्या सत्राचा दुसरा सामना खोडदे विरुद्ध साई इलेव्हन आबलोली. 35 धावांचं लक्ष आबलोलीला आणि ऑफ साईड टोलला चेंडू आणि हा पहिला झटका बसतोय. पहिला साई इलेव्हन आबलोली संघाला 1-1 या धावसंख्येवरती. खरोखर सुंदर गोलंदाजी, सुंदर क्षेत्ररक्षण आणि पहिला धक्का बसतो साई इलेव्हन आपला सौरभ बाद होतोय. पुढचा होणारा सामना आहे तो कोथळूक विरुद्ध चिंद्रावळे. आपण या ठिकाणी प्लेइंग 11 ची लिस्ट आपण या ठिकाणी आणून द्यायची आहे. कोथळूक विरुद्ध चिंद्रावळे. चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती खोडदे या संघाला, तर खराब सुरुवात म्हणावी लागेल ते साई इलेव्हन आबलोली या संघाला. 35 धावांचं लक्ष कसा पाठला करतो पाहूया साई इलेव्हन संघ आबलोली. आता मात्र फलंदाजीला येतोय तो आशिष. संकेत एका साईडने, संकेत एका साईडने आशिष. पहिला धक्का मिळाला. पहिल्या षटकातला काही चेंडू शिल्लक असताना 1-1 अशी साई इलेव्हन आबलोली या संघाची धावसंख्या आहे. संकेत नावाजलेला असा फलंदाज, सुंदर गोलंदाजी, सुंदर क्षेत्ररक्षण. चला ताबडतोब सुरुवात करायची सामन्याला. पुढचा चेंडू संकेत यांना. ऋतेश आखूड पाट्याचा चेंडू ऋतेश यांचा. काही न समर निर्धाव चेंडू म्हणावं लागेल. खूप सुंदर अशी गोलंदाजी. कोथळूक आणि चिंद्रावळे दोनच संघांना प्लेइंग 11च्या आपल्याला लिस्ट द्यायचे. कोथळूक चिंद्रावळे दोन्ही संघांना विनंती आहे आपण बस ताबडतोब सहकार्य करा जरा. पुढचा चेंडू पाहू संकेत यांना. काही न समजणारा हा चेंडू आणि हा चेंडू आहे तो लेग साईड दिशेने बाहेर जातोय. स्वे चेंडू अंपायरने घोषित केलेला आहे. धावसंख्येत भर धाव झाली आहे. धावसंख्या झालेली ती 1-2. कोथळूक संघाने लवकरच आपली लिस्ट प्लेइंग 11 ची या ठिकाणी पॅव्हलियन मध्ये द्यायची आहे. आलेली आहे. धन्यवाद. पाहूया पुढचा चेंडू पहिल्या 1-2 अशी धावसंख्येवर खेळतो तो साई इलेव्हन संघ. काही धाव हा सुंदर आखूड पट्ट्याचा चेंडू टाकतोय तो आणि हा दुसरा झेल आणि हा दुसरा सुंदर असा टेपलेला झेल. 2 गोलंड्या खाऊन पकडलेला झेल, सुंदर झेल, दोन्ही जोर सुंदर झेल. आणि हा ऋतेशने असं 2 फलंदाज बाद केले. सालिवन संघाला संकेत बाद झालाय आणि खरोखर दुसरा 2 धावसंख्येवर दुसरा झटका बसतो साइलेवन संघाला. संकेत याचे आखूड पट्ट्याचे चेंडू आखूड पट्ट्याचे आखडून ठेवलंय ते साइलेवन या संघाला. कारण दोन्ही चेंडू आखूड आणि दोन्ही फलंदाज बाद अशी आताच परिस्थिती धावसंख्या साइलेवन या आबलोली संघाची. 2 बाद 2 पहिलं षटक पथावरती. आणि खरोखर आता पाहूया कुठला संघ वर चढत होते. कारण 35 धावांचं लक्ष घेऊन उतरलेला हा साई इलेव्हन आबलोली संघ. पुढचा चेंडू ऋतेश यांचा पाहूया. 2 आखूड चेंड्यामध्ये 2 बळी घेतलेत. पुढच्या चेंडू तयार रितेश आणि आता सुंदर हा फेक बाहेर लेग साईड दिशेने फेकला चेंडू आणि चेंडू जातोय सीमा रेषे पार. दरम्यान या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो मित्रांनो, कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका गुहागर संलग्न अंतर्गत तवसाळ गटाचे या ठिकाणी असेच सामने होणार आहेत 15 व 16 जानेवारी या दिवशी. तरी सर्व क्रीडा रसिकांनी या ठिकाणी आपली उपस्थिती या ठिकाणी दाखवायची आहे. धन्यवाद. पुढचा चेंडू पुन्हा हवे चेंडू आणि साधा झोल झेल सोडलाय तो. तिसरा झटका मिळाला असता आबलोली संघाला, परंतु साधा सोपा झोल आणि 2 धावा मिळाल्यात. 2 धावसंख्या होते ती 2 बाद 8. खूप सुंदर गोलंदाजी करत होता तो ऋतेश. कारण आताच आपण जे पाहिलं काही आबलोली संघ चाचपडताना खेळताना दिसतोय आणि हे पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकानंतर धावसंख्या झाली साई इलेव्हन आबलोली संघाची 2 बाद 8. एक सुंदर असा
निसर्गरम्य असं वातावरण आपण या ठिकाणी पाहतोय. मागून ज्या पटरीवरून ट्रेन जात आहेत आणि सुंदर असं या ठिकाणी पाणजू बेटावरती आपलं हे रोमहर्षकाचे सामने चालू आहेत मित्रांनो. तालुक्याच्या निमित्तानं, समाजाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्र येतो. सर्वांची या ठिकाणी बांधिलकी वाढण्यास मदत होते मित्रांनो. हे सुंदर असं वातावरण आणि सुंदर असं आपला हे उत्साही आपण जो आपण या ठिकाणी निसर्ग पाहतोय मित्रांनो. सुंदर असा आपण या ठिकाणी आपण आनंद घेतोय या सामन्यांचं. आणि मित्रांनो, कोणाला जर सामने आपल्याला पाहायला मिळत नसते या धावपळीच्या या जगामध्ये, काही आपल्याला वेळ हा खूप मूल्याचा असतो, पण त्याच्यामध्ये कोणाला सामने बघायला मिळत नसतील तर आपण हे सामने रात्री जाऊनही घरी बघू शकता. पुढचा चेंडू पाहूया. आणि सुंदर आले क्षेत्ररक्षण, एक चोरलेली धाव, एक धावेनंतर धावसंख्या होते साई लोणे संघाची 2 बाद 9. दुसरं षटक पथावरती. आताच मला माहिती मिळालं की आता ह्या स्टेडियम मध्ये कमीत कमी 13,500 लोक आपली हा सामन्याचा आनंद घेताना दिसत आहेत. खरोखरच सगळ्यांना म्हणावं लागेल तेवढं आनंद घेणारे दिसतात सगळे माझे कुणबी बांधव, इतरही बांधव असतील. सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद सगळ्यांना, कारण एवढा तुम्ही हा चांगल्या सामन्याचा चांगला आनंद घेताना दिसत आहेत. आणि आत्ताच सुंदर ही रेलगाडी जाताना दिसते आपल्याला, आणि त्याच्यातले 1350 लोक आहेत आणि तेही आपला या सामन्याचा आनंद घेताना दिसत आहेत. खरोखरच 55 इशारा आहे, 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. 55 इशारा आहे, 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. आणि सगळ्यांनी 2 मिनिटं उभं राहायचं आहे. श्रद्धांजलीसाठी आपण 2 मिनिटं उभं राहायचं आहे. कृपा करून सगळ्यांनी श्रद्धांजलीसाठी 2 मिनिटं उभं राहायचं आहे, कारण आपल्या इकडून काही दुःखद घटना घडली जाणार आहे. हॅलो, दत्तात्रयजी कदम यांना या आमच्या कुणबी समाज शाखा तालुका गुहागर यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. कुणबी युवक मंडळ शाखा तालुका गुहागर, सर्व आमचे मान्यवर तसेच सर्व खेळाडू यांच्या वतीनं आपले इथले स्थानिक रहिवासी श्री दत्तात्रय कदम यांना आम्ही या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आम्ही स्थानिक इथल्या रहिवाशांच्या दुःखामध्ये सामील आहोत.
धन्यवाद मित्रांनो. आपण या ठिकाणी आपले सामने चालू करतोय. धन्यवाद. आमचे समालोचक श्री पागडे साहेब यांना मी विनंती करेन, सर आपण या ठिकाणी सामने चालू करून घेऊया. पंच आहेत आमचे विजयजी मोरे साहेब, नरेशजी काजारे साहेब यांना मी विनंती करेन आपण सामने चालू करून घेऊया. आपले सामने चालू असू देत मित्रांनो. कॉमेंट्री आपण थोडा वेळ थांबवतोय. सामने चालू असू देत. समालोचन आपण थोड्या वेळासाठी थांबवतोय. सामने चालू असू देत. सामने चालू असू देत. हॅलो, धावसंख्या आहे 3/10. साई इलेव्हन संघाची धावसंख्या आहे ती 4/10. 35 धावांचं लक्ष ठेवलंय ते खोडदे या संघाने साई इलेव्हन संघासाठी. पण काहीसा चाचपडताना दिसतो तो साई इलेव्हन संघ आबलोली. पाहूया पुढचा चेंडू आणि उत्तुंग टोळवला चेंडू आणि हा चेंडू जातोय तो सीमा रेषेच्या बाहेर जाताना दिसतोय आपल्याला चेंडू. आणि धावसंख्या झपाट्याने आता मात्र भर होते. धावसंख्या होते ती 4/16 आणि हिमांशूने हा उत्तुंग टोळवलेला चेंडू षटकार आणि धावसंख्येत भर झालेल्या 4/16. दुसरी षटक पथावरती. पाहूया पुढचा चेंडू हिमांशू यांना पुन्हा टोळवलेला चेंडू आणि क्षेत्ररक्षण मधून तिथं पाहूया एक धाव घेतलेल्या धावसंख्येनंतर धावसंख्या होते ती 4/17. आता मात्र दुसरं षटक पथावरती आहे. 35चं लक्ष आहे ते या साई इलेव्हन आबदुले संघासाठी मोहित खोडदे या संघाने ठेवलेलं. आता मात्र 12 चेंडू 18 धावा असं या आताच्या सामन्याचं समीकरण आहे. 12 चेंडू 18 धावा. 9च्या सरासरीने जायचं आहे ते या साई इलेव्हन संघाला. पंचाने विनंती आहे पंचांना की सामना चालू करायचा, तुरंत ताबडतोब सामना चालू करायचा आहे कारण आपल्याला बरेचसे सामने खेळवायचे आहेत. टीम मीटिंग कमी करा कृपा करून. ताबडतोब सामना सुरुवात करायची आहे. तिसऱ्या षटक घेऊन आले आहेत ते खोडदे संघाकडून शेखर फलंदाजी करतात हिमांशू लाडे. सुंदर चेंडू, जेवढा सुंदर चेंडू तेवढी सुंदर फलंदाजी म्हणाले आणि पाहूया किती धाव मिळतात त्या
2 धावा पूर्ण केलेल्या, 2 धावा धावल्यानंतर तिसरी धाव चोटी म्हणावली आणि 3 धावा पूर्ण केल्या साई इलेव्हन संघाने. हिमांशूने 3 धावा पूर्ण केल्या आहेत. धावसंख्या झाली आहे ती 4 बाद 20. आता मात्र 15 धावांची आवश्यकता आहे ती साई इलेव्हन संघाला विजयासाठी. आता मात्र काहीचा संघ सामना म्हणावा लागेल तो अटीतच म्हणावा लागेल. काही चेंडू शिल्लक असताना 11 चेंडू 15 धावा. दोन्ही संघांना हा म्हणावा लागेल समान भाग मिळेल, कारण दोन्ही संघ तसे खेळतात आहेत. आणि सुंदर टोळा चेंडू आणि हा चेंडू पाहूया का, 1 धाव पूर्ण. दुसरी धाव सुंदर रनिंग बिटवीन डेव्हिड म्हणावा साई इलेव्हन संघ आबलोलीची. 2 धावा, 1 धावाची जागी 2 धावा, 1 धाव तर खरोखरच चोरटी धाव म्हणून लागेल. आणि 2 धावसंख्या त्यात वाढते ती 4 बाद 22. आता मात्र 10 चेंडू आणि 13 धावा. सुंदर फलंदाजी, डावखुरा फलंदाज आहे तो. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव पाहूया आणि 1 धाव. सुंदर क्षेत्ररक्षण खोडदे संघाकडून. 1 धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या झाली आहे ती 4 बाद 23 12. आता मात्र 9 चेंडू 12 धावा. 9 चेंडू 12 धावा असा या सामन्याचे समीकरण आहे. पाहूया पुढचा चेंडू. आणि 1-2 असा चांगली फलंदाजी करताय सध्या साई इलेव्हन संघाचे एक फलंदाज. एकेरी डबल अशी धावसंख्येने आपल्या स्कोअर बोर्डला पुढे चालू दिलेली आहे. आणि आता मात्र धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 4 बाद 24. 11 धावांची आवश्यकता साई इलेव्हन या संघाला. चांगला रोमांचक चाललेला सामना. 35 धावांचं आव्हान ठेवलं होतं साई इलेव्हन संघाकडे खोडदे या संघानं. आणि हा खूप उत्तुंग मारलेला चेंडू आणि हा चेंडू 2 धावा काही नैसर्गिक अडथळे येतोय. 2 धावा पूर्ण झाल्यात. तिसऱ्याची धाव घ्या आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत साई इलेव्हन संघाने. धावसंख्येत भर झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 4 बाद 26. आता मात्र हा सामना झुकताना दिसतोय तो साई इलेव्हन आबोली संघाकडे. मात्र मित्रांनो, क्रिकेट हा असा खेळ आहे, अनिश्चितता जो खेळ आहे, कधीही कोणाकडे झुकू शकतो. आता मात्र 7 चेंडू 9 धावा आणि हा निर्धाव चेंडू. आता मात्र 6 चेंडू आणि 9 आधी होता. दरम्यान या ठिकाणी आमच्या तालुका शाखा तालुका गोहागरचे सरचिटणीस श्री अनंतजी मालव साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेले आहे. युवक मंडळाच्या वतीनं मी विवेकजी कातकर साहेब यांना विनंती करेन, तसेच युवक मंडळाच्या वतीनं मी आमचे खजिनदार संतोष फटकर यांना विनंती करेन की आपण तालुका शाखेचे आमचे सरचिटणीस मालव साहेब यांचं या ठिकाणी आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. आताच्या सामन्यातील साई इलेव्हन विरुद्ध खोडदे सामन्याचं समीकरण जे असं आहे, 6 चेंडू आणि 9 धावा. 6 चेंडू 9 धावा. पाहूया साई इलेव्हन संघ विजयी होतो की खोडद्या संघ विजयी होतो. दोन्ही संघ हे जवळपासचे संघ. जरी साई इलेव्हन जिंकला तरी चालेल, खोडदे जिंकला तरी चालेल. मित्रांनो, कुठलाही संघ जिंकला तरी हा माझा कुणबी बांधवांचा संघ आहे, म्हणजे कुणबी बांधव जिंकणार आहे. पाहूया, चला वेळ सामन्याला सुरुवात करायची आहे. वेळ काढू नका जरा. पंचांना इशारा, पंचांनी सामन्याला सुरुवात करायची आहे. मोरे साहेब 6 चेंडू 9 धावा. पाहूया कोण या सामन्यात बाजी मारतो ते. हिमांशूनं खरोखरच एकेरी दुहेरी धाव करून साई या संघाला आपल्याकडे झुकवताना तो सामना. आणि खरं असं जशा फलंदाजीची आवश्यकता होती तसेच करताना साई इलेव्हनचे फलंदाज दिसत आहेत. मोठा रनअप गोलंदाजाचं नाव आहे ते अजय. 6 चेंडू 9 धावा. उत्तुंग टोळावलेला चेंडू आणि हा चेंडू जातो सीमा रेषे पार. अतिशय सुंदर. दरम्यान कुणबी समायोजित संघ मुंबई याचे कार्यकारिणी सदस्य श्री बबनजी कांबळे साहेब यांनी या ठिकाणी आपल्याला फोनवरून शुभेच्छा दिलेल्या आहेत. दुपारी त्यांचं आगमन होणार आहे. नक्कीच कांबळे साहेब, आम्ही तुमच्या आगमनाची वाट पाहत आहोत.
धन्यवाद. खरोखरच हिमांशू टोळलेला चेंडू हा 113 मीटरचा षटकार होता तो, आणि तोही आपल्या छोट्या तलावामध्ये गेलेला आहे. हिमांशू षटकाराने परत पुन्हा चेंडू हवेत हवेत पाहूया पाहूया पाहूया, आणि काही नाही, 4 षटकात 2 धावा. आता मात्र 4 चेंडू मिळण्याच्या पाहिजे ती 1 धाव. खरोखरच हिमांशूचे फलंदाजी खरोखर तथ्य मानावं लागेल, कारण 1-2 1 धाव चोरटी 1 रन 2 धावा अशा करत करत त्याने हा आपला विजयाच्या जवळ नेलेला संघ. चिंद्रावळे आणि कोथरूड दोन्ही संघांना काय विनंती आहे, लगेच ताबडतोब हा सामना संपल्यानंतर आपल्या सामन्याला सुरुवात करायची आहे. पुढचा चेंडू, काही चेंडू शिल्लक असताना पुन्हा टोळवलेला चेंडू आणि पाहूया, आणि हा चेंडू सीमारेषे पार. खरोखरच हिमांशूला च्या फलंदाजीत जोर दाखवला आणि आपला सामना जो होता आपल्या या सामन्याचा विजय मिळवून दिला साई एलोनेस संघाला. हिमांशूने वैयक्तिक या 3 षटकार मारले आणि 3 षटकार मारून आपला सामना आपल्या साई